सह्याद्री वेद, बुलंद आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. मी सध्या आहे विसापूर या गावामध्ये. विसापूर या गावामध्ये ज्या बुध राष्ट्रवादी पक्षाच्या या बुध पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी पक्षाच्या ज्या अधिकृत उमेदवार आहेत सौ श्यामली सागरभाऊ साळुंखे यांच्या निवासस्थानी मी आहे. आणि या ठिकाणी सौ श्यामली सागरभाऊ साळुंखे या बुध पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी पक्षातून या पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि त्या संदर्भातच आपण त्यांची नेमकी भूमिका काय आहे, त्या या पंचायत समिती गणातून ह्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, त्यांचा नेमका प्रचार कसा चालू आहे, त्यांची निवडणूक लढवणीमागचा नेमका विचार काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार सागरभाऊ. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, माझा पहिला आपल्याला प्रश्न असा आहे की आता या बुध पंचायत समिती गणातून आपण ह्या निवडणुकीला सामोरे जातात, तर नेमकी आपण कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात? या निवडणुकीमध्ये आम्ही महिलांसाठी बरीच कामं करणार आहे, महिलाच्या सक्षमीकरणासाठी. तर एक लोकांनी मला काम करण्याची संधी या निवडणुकीतून द्यावी महिलांसाठी. म्हणजे महिलांचं सबलीकरण ही भूमिका घेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जातो. सागरभाऊ, आपण काय सांगाल याबाबत? नमस्कार. मी ज्या वेळेला राजकारणाची सुरुवात करत होतो, समाजकारणाची सुरुवात करत होतो, त्यावेळेला माननीय शशिकांतजी शिंदेसाहेब या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार, ज्यांनी या भागाला नेहमीच विकासात्मक न्याय देण्याची आणि आपल्या जे खटापूरच्या जो उपसा सिंचन योजना आहे त्या योजनेमार्फत आपल्या संबंध बुध जिल्हा परिषद गट असेल आणि खटाव जिल्हा परिषद गट असेल, या दोन्ही जिल्हा परिषद गटात जेवढी गावं सिंचन क्षेत्रात येतात त्या गावांना बहुतांशी न्याय देण्याचं काम हे शशिकांत शिंदे यांच्या मार्फत करण्यात आलं होतं. त्याचे सर्वे असतील, त्याचे आखणी असेल, अगदी आमचे मार्गदर्शक चंद्रकांतजी दळवी साहेब आणि शशिकांतजी शिंदे साहेब आणि या भागातील सर्व प्रमुख ज्येष्ठ जे मार्गदर्शक होते या योजनेचे, जी योजना आजी माजी सैनिक संघटना जी खटाव आणि मान तालुक्याची होती, त्या सैनिक संघटनेनं या योजनेसाठी घाट घातला होता. त्या योजनेचा घाट घातल्यानंतर शशिकांतजी शिंदे साहेबांनी स्वतः त्याच्यावर अभ्यास करून आणि एक शिष्टमंडळ बसवून, मग ते राज्यस्तरीय शिष्टमंडळ होतं आणि त्याची निवड केल्यानंतर बराचसा अभ्यास करून या भागाला पाणी कसं देता येईल किंवा जे पाणी शिल्लक होतं या भागाचं, हे मागं ह्या भागात अगदी निमसोडपासून असेल, मायनीपासून असेल, या भागावर स्लॅब पडलेले होते. पुनर्वसित गावं या इथं दोममधील किंवा कनेरमधील गावं इथं वसवली गेलेली आहेत. त्या पाण्याचं नियोजन करत असताना इथं पाणी येईल ही एक असं म्हणजे थोतांड कल्पना आहे, नाही का? म्हणजे धोम धरणातून किंवा झे कटापूरला ब्रिज टाकून पाणी नेर तलावात येईल आणि नेर तलावातून पाणी हे आंधळीच्या धरणात पडेल, जयकुमार गोरे साहेबांच्या मतदारसंघात पडेल. ही एक थोतांड कल्पना वाटायची की हे स्वप्न जसं पडतं ना तसं वाटायचं माणसाला की हे कसं शक्य आहे, हे खरं होईल का? पण ते सत्यात उतरवण्याचं काम या सगळ्या नेत्यांनी त्यावेळेला जयकुमार गोरेजी साहेब काँग्रेसमध्ये होते, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते, शशिकांतजी शिंदे साहेब जलसंपदा मंत्री होते. त्या कालावधीत या योजनेचं बरंच काम, जवळजवळ 95% काम मार्गी लागलेलं होतं आणि 5% काम जे राहिलेलं होतं ते विद्यमान लोकप्रतिनिधी असतील, सरकार असेल, त्यांनी ते पूर्णत्वास आणलं आणि त्याची फक्त भपकेबाजी करून किंवा त्याचं मार्केटिंग घेऊन ह्या बाकीच्या गोष्टी आता ज्या तुम्हाला भागात दिसत आहेत ह्याच्यावर आता ते चालू आहे. त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही की भागाला पाण्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी माननीय शशिकांतजी शिंदे साहेब असतील, माननीय अजितदादा पवार असतील, पवार साहेब असतील किंवा या भागातील
खाली सातारा जिल्ह्यातील त्यावेळेचे राष्ट्रवादीचे नेते असतील, सगळ्यांनीची भूमिका अगदी भाऊसाहेब गुदगेंच्यापासून ती भूमिका ह्या पाण्यासाठी खटाव तालुक्याच्या सिंचनासाठी एक महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काम करत असताना हे विसापूर गाव हे अशा एका ठिकाणी आहे की या गावाला कुठलंही पाणी, लिफ्टचं पाणी येऊ शकत नाही. येरळा नदी जी नेर तलावातून येरळा नदी जी वाहते, जी येरळवाडी धरणात जाऊन मिळते नेर तलावातून, त्या नदीचा परिसर पात्र या विसापूर गावापासून जवळजवळ 3.5 किलोमीटरचं अंतर आहे आमच्या विसापूर गावाला नदीचं पात्र. आणि जो नेर तलावामधून जो कॅनल आलेला आहे सिंचनासाठी, जी जुना पहिला ब्रिटिशकालीन कालवा आहे, तो आमचा असा सिद्धेश्वर कुरवलीकडे गेलेला आहे. म्हणजे नेरमधून सुरू होतो, तो सिद्धेश्वर कुरवलीच्या खाली जाऊन तो कालवा संपतो. तर ही जुनीच म्हणजे ज्या पद्धतीनं ग्रॅव्हिटीनं पाणी जातं त्या पद्धतीनंच ती योजना त्यावेळेला ब्रिटिशकालीन तलावातून ते सिंचनाची योजना केलेली आहे. त्याला बरेचसे पूल वगैरे आणि ते सुस्थितीत आहे अजूनसुद्धा ते. तर त्याच्या धर्तीवर विसापूर हे गाव त्या कॅनलपासून सुद्धा 1.5 ते 2.25 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ते नेर तलावाच्या बरोबर समतल आमचं विसापूर गाव बऱ्यापैकी आहे की नेर तलावाच्या भरावापासून जवळजवळ 1-3 मीटर साधारण खाली असेल उंचीपासून नेर तलावाच्या. या गावाची परिस्थिती अशी होती की मी ज्या वेळेला 2010ला मी तालीम बंद केली सांगलीतून, आणि मी इथं या गावात वास्तव्यास तर पहिल्यापासून आहेच, पण बहुतांशी माझं शालेय जीवन आणि बाकीचं हे सातारा आणि सांगली येथे बऱ्यापैकी गेलं. मी ज्या वेळेला 2010ला माझं शैक्षणिक आणि तालमीतलं प्रॅक्टिस होतं ते सोडून मी गावात आलो एक बाबा व्यवसाय करण्यासाठी म्हणून. आणि बाकीच्या गोष्टी त्यावेळेला गावची परिस्थिती अशी होती 2010 साली की या गावाला फेब्रुवारी महिन्याच्या मार्च महिना चालू झाला की टँकर लागायचा पाण्यासाठी. आणि फार विचित्र परिस्थिती, गंभीर परिस्थिती शेतीच्या पाण्याची. शेतीच्या पाण्याची परिस्थिती अशी होती की शेतीला जर का तुम्ही म्हणाल तर 2च पिकं, म्हणजे पावसाळ्यातील असेल सोयाबीन असेल, घेवडा असेल, तो पावसाळ्यात ती पिकं व्हायची. आणि रब्बीचा जो हंगाम आहे त्या रब्बीच्या हंगामात गहू, कांदा, इतर पिकं. 3ऱ्या पिकाची शाश्वती इथं नव्हती. अगदी तुम्हाला सांगतो की ऊस जर या गावात बघायचा म्हणलं, असं डोळ्यानं जर का बघायचं म्हणलं ऊस, तर अख्ख्या परिसरात म्हणजे आमच्या तिन्ही बाजूनं डोंगर रांग आहे, त्या डोंगरावर जर का उभं राहिलं तर काय नाही सगळा बोडका माळ दिसायचा. अशी परिस्थिती आमच्या गावची होती. आणि ती परिस्थिती बदलण्यासाठी किंवा ते जे उर्मी जी होती की बाबा हे सगळं चाललंय तर शेतकरी जर का सुखाव व्हायचा असेल किंवा त्याचा जर का आर्थिक स्तर उंचावायचा असेल, शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावायचं असेल तर त्यासाठी पाण्यावरच काम करावं लागेल. ही पहिल्यांदा लक्षात आलं की बाबा हे असं जर का केलं तरच काहीतरी आपल्या गावामध्ये काहीतरी विकासात्मक बदल घडू शकतात. त्यानंतर 2010ला आम्ही इथं आल्यानंतर आम्ही एक युवकांची चळवळ उभी केली. आमच्या सरकार ग्रुपच्या माध्यमातून असेल, रक्तदान शिबिर असतील, युवकांचं संघटन असेल, आणि त्यांची एक विचारधारा करून आम्ही त्या समाजकारणाच्या, त्यावेळेला राजकारणाचा 2010ला आमचा राजकारणाचा तसा संबंध नव्हता. आम्ही समाजकारणात काम चालू केल्यानंतर युवकांची फळी ज्या वेळेला उभी राहिली त्यावेळेला हा नवीन पर्याय म्हणून राजकारण उभं राहिलं. आणि राजकारण उभं राहत असताना युवकांचं संघटन बांधत असताना इथं विसापूर पंचक्रोशी पॅनल या पॅनलची स्थापना ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या नेतृत्वाखाली इथल्या आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं आम्ही त्या पॅनलची स्थापना केली. आणि त्यावेळची परिस्थिती अशी होती की हे गाव संपूर्ण राष्ट्रवादीमय होतं. म्हणजे सध्याचे आमचे विरोधक जे आहेत ते सुद्धा राष्ट्रवादीचेच काम करायचे आणि आम्ही सुद्धा राष्ट्रवादीचं काम करायचो. शशिकांत शिंदे साहेब न्याय द्यायचे, आम्ही पळत राहायचो कायम. ह्या पद्धतीने इथं काम चालू असायचं. हे काम करत असताना अगदी छोट्या मोठ्या गोष्टी, पण ते गावातील स्वच्छता असेल,
कशाही पद्धतीची कामं असतील किंवा हॉस्पिटलची कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, इथली अगदी PSC जी होती तीसुद्धा इथं बंद अवस्थेत होती. म्हणजे तिला म्हणजे तिथं कोण नाही, नाममात्र तिथं फक्त बोर्ड लागलेला होता. ती त्या वेळेला ती चालू करता येत नव्हती. आम्ही ह्या सगळ्या धोरणात्मक निर्णयात पहिल्यांदा आम्ही सर्वे केला आणि 2014ला देवेंद्रजी फडणवीस साहेब मला वाटते मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी जलयुक्त शिवार ही योजना चालू केली होती. आणि ती जलयुक्त शिवार योजना चालू केल्यानंतर आम्हाला मार्गदर्शन म्हणून कायम शशिकांत शिंदे साहेबांचं मार्गदर्शन तर खूप होतं. त्याबरोबर आमच्या गावासाठी आणि आमच्या गावाच्या जवळ असलेलं निढळगाव म्हणजे आम्हाला कायम त्या गावचा हेवा वाटायचा. इकडं झाकणगाव त्याच धर्तीवर काम करत होतं 2014च्या अगोदरपासून. तिथं जितेंद्र शिंदे आमचे मित्र आहेत तात्या, ते तिथं पाणी फाउंडेशनचं काम करायचे आमिर खान सर यांच्या संस्थेमार्फत. आणि त्या गावाचा हेवा आम्हाला होता की हे गाव जर का पाणी म्हणजे सुजलाम सुफलाम होत असेल, निढळ सुजलाम सुफलाम होत असेल तर मात्र आम्ही 100% आम्ही सुजलाम सुफलाम होऊ शकतो. म्हणजे या धर्तीवर आम्ही ह्या गावच्या राजकारणात पाऊल ठेवायचं ठरवलं. आम्हाला ज्या वेळेला चंद्रकांतजी दळवी साहेबांचं मार्गदर्शन लाभलं, त्या मार्गदर्शनावर आम्ही या गावची धुरा एक सर्वे करून घेतला की या गावाला किती ओढे आहेत. म्हणजे त्यात आम्हाला अविनाशजी पोळ, डॉक्टर अविनाश पोळ जे पाणी फाउंडेशनसाठी काम करत होते, त्यांचं सुद्धा इतकं अमूल्य मार्गदर्शन लाभलं की त्या माणसानं आम्हाला इतका वेळ दिला की या गावात ओढे किती आहेत. डोंगर आमचा तिन्ही बाजूनं या विसापूर पंचक्रोशीला तिन्ही बाजूनं डोंगर आहे आणि मध्येच विसापूर गाव वसलेलं आहे. तर ह्या गावाला किती ओढे आहेत, ह्या गावाला त्या ओढ्याला किती वगळीमधून म्हणजे बारके बारके छोटे पोटनाले किती आहेत, त्या पोटनाल्यातून किती पाणी गोळा होईल आणि ते पाणी येऊन वाहून पाणी किती जाते इथपर्यंत त्यांनी त्या 2014 नंतर आम्हाला सर्वे करून दिला. 2014 नंतर सर्वे करून दिल्यानंतर आम्ही 2015ला त्या योजनेत आम्ही समाविष्ट झालो की एक काहीतरी माहिती घेऊन आपण जाऊया. तहसीलदार साहेब त्यावेळेचे मला वाटतं साळुंके साहेब होते तहसीलदार आणि मिनाज मुल्ला प्रांत साहेब असतील. त्यांनी आमचं गाव त्या जलयुक्त शिवार योजनेत बसवलं आणि त्यावेळेला नुकताच मी 2015ला आमच्या सगळ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या ह्याच्यावर मी सरपंच झालो होतो. इथं निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही 11ची बॉडी होती, 10-1 आम्ही त्यावेळेला ती निवडणूक जिंकली होती. ही सगळी तरुणांची आणि ज्येष्ठ मार्गदर्शक जी होती गावातली त्यांच्या जीवावर आणि आमचे माजी उपसभापती संतोषजी साळुंके यांचं नियोजन, या सगळ्या नियोजनावर आम्ही निवडणूक जिंकलेली होती. आणि त्या जिंकलेल्या नियोजनातनं नुसतं निवडणूक जिंकून तर आता खुर्ची उभवण्याचं काम करायचं नव्हतं, तर एक विकासात्मक धोरण म्हणून सगळ्यांची मार्गदर्शन घेऊन म्हणलं पाण्याचा प्रश्न निकाली काढल्याशिवाय गप्प बसायचं नाही. किंवा अगदी असा मी पण केला होता की कुठंही मी फेटा गुंडणार नाही जोपर्यंत आपल्या विसापूरची तहान भागत नाही तोपर्यंत मी डोक्याला फेटा बांधणार नाही असा पण केला होता मी त्यावेळेला. आणि त्या संकल्पनेला आणि त्या योजनेला इतका प्रचंड म्हणजे आम्हाला कोणाला विश्वास बसला नाही. इतका शासकीय अधिकारी असतील अगदी तुमच्या तलाट्यापासून ते कोतवालापर्यंत आणि आमच्या आमदार साहेबापासून ते मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत इतके सगळ्या लोकांनी इतकं सहकार्य केलं का तर आम्ही जवळजवळ एक 400 लोकांची टीम आम्ही इथं काम करत होतो श्रमदानातून. 400 लोकांची टीम आम्ही इथं खाली ग्राउंडला उतरवली होती. त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रात 2रा क्रमांक मिळाला जलयुक्त शिवारमध्ये. आम्हाला सोलापूरला राम शिंदे साहेबांच्या हस्ते आम्हाला पुरस्कार देण्यात आला. पण ते काम अशा पद्धतीचं होतं की 650 हेक्टर डीप सिसिटी असणार हे विसापूर हे पहिलं गाव आहे. 650 हेक्टर हे म्हणायला खूप अगदी सोपं वाटतंय, पण जर का ते बघितलं ते 650 हेक्टर डीप सिसिटी बघायला अश्विन मुदगल साहेब, मिनाज मुल्ला साहेब जवळजवळ 3 दिवस गावात होते. 3 दिवस. आणि त्यांना ते खरं वाटत नव्हतं. तर एक साधारण 50 हेक्टरवरची डीप सिसिटी बघितल्यानंतर त्यांनी ड्रोन मागवला आणि त्या ड्रोनवरती बाकीची 750 हेक्टरची सिसिटी बघितली, डीप सिसिटी बघितली. ते नियोजन इतकं उत्तम होतं, अविनाश पोळ साहेबांनी ते इतकं उत्तम घालून दिलं होतं. आणि
जवळजवळ विसापूर गावानं आणि विसापूर गावातील ग्रामस्थांनी, म्हणजे त्यावेळेला ज्यावेळेला मी सरपंच झालो त्यावेळेला कुणी मला विरोधक असं राहिलेलं नव्हतं की बाबा विरोध म्हणून कोण करत नव्हतं, गाव म्हणून आम्ही काम करत होतो. त्या 400 जणांच्या टीममध्ये सगळं सर्वसमावेशक गाव होतं. असं काय कुठली ही पार्टी ती पार्टी असा विषय नव्हता. एक गाव म्हणून आम्ही काम करत होतो. आम्ही इतक्या स्पीडनं त्यात उतरलो. एका वर्षाच्या आत जवळजवळ आम्ही 1.5 कोटी लिटर पाणी अडवण्यात यशस्वी झालो. आणि त्याचा फायदा असा झाला की ते पाणी वॉटर टेबल गावाचं इतकं उंचावलं. 2016 ते 17ला त्याचा रिझल्ट दिसला. आणि त्याचा रिझल्ट असा होता की तुम्ही 2017पासून जरंडेश्वर कारखान्यावर विसापूर गावचं फक्त विसापूर गावचं तुम्ही ऊसाची बिलं जी असतील किंवा ऊस किती गेला, प्रत्येक गटातनं किती ऊस गेला ते कळतं. ऊसाचं उत्पन्न विक्रमी उत्पन्न, म्हणजे जी गाव नेर तलावाच्या धरणाच्या खाली आहे, नेरगाव, त्या गावात ज्या पद्धतीवर ऊस होता त्या पद्धतीवर आम्ही इथं ऊसाचं उत्पादन केलं. ऊसाच्या उत्पादनाचं नियोजन केलं. मग इथं ऊस असेल, आलं असेल, कांदा असेल, 12माही पिकं इथं तयार व्हायला लागली. शेतकऱ्याचं जीवनमान उंचावलं. शेतकरी सुखी झाला. शेतकरी सुखी झाल्यानंतर आम्ही थांबलो नाही. आम्ही त्यानंतर सुद्धा शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी कटापूर योजना आहे की जो आम्हाला अजून सुद्धा तुम्हाला सांगतो की जो आम्हाला एप्रिल ते जून ह्या महिन्यात थोड्या जो स्पॅन जाणवतो कमी पाण्याचा, की थोडंसं पाणी आम्हाला अजूनसुद्धा कमी जाणवतं. ह्या वेळेला आम्ही मात्र ते करत असताना, त्या पाण्याचं नियोजन करत असताना आम्हाला ह्या सगळ्या पुढाऱ्यांची साथ लाभून आम्ही त्या कटापूर योजनेसाठी आम्ही जयंत पाटलांशी असेल, म्हणजे जयंत पाटील जलसंपदा मंत्री होते, जयंत पाटलांची मिटिंग शिंदे साहेबांनी लावली होती. काहीही करून आपल्याला त्या पाण्याचं नियोजन करता यावं अशा पद्धतीनं आम्ही नियोजन आत्तापर्यंत आम्ही त्या योजनेच्या, म्हणजे तुम्ही मागं जलपूजन बघितलंच असेल, मला वाटते आलं का लक्षात, मागं जलपूजन बघितलं असेल. हा झाला फक्त पाण्याचा विषय. पण पाण्याच्या विषयावर काम करत असताना बाकीच्या सुद्धा गरजा या गावात होत्या. या जिल्हा परिषद शाळा, जी प्राथमिक शाळा आहे विसापूर आणि 5 वाड्यांची पंचक्रोशी आहे. जवळजवळ नाही म्हणलं तर आत्ताची सध्याची जनगणना झालेली नाही, परंतु या गावची लोकसंख्या सद्यस्थितीला 7 ते 8 हजार लोकसंख्या गावची आहे. आणि प्रचंड लहान मुलांची संख्या आहे. आणि शिक्षणाच्या बाबतीत गाव अग्रेसर आहे सद्यस्थितीला. तुम्ही अगदी पट काढू शकता आणि गुणवत्ता शाळांची विचारू शकता तुम्ही. शिक्षणावर काम करत असताना आम्हाला ज्या अडचणी आल्या त्यासाठी आम्ही CSR फंडमार्फत भारत फौज असेल, डॅनफॉस म्हणून एक कंपनी आहे पुण्याची, ती डॅनफॉस कंपनी असेल, तिथं आमचे नवनाथजी साळुंके साहेब आमचे काम करत असतात. त्यांच्यामार्फत शाळेच्या विकासासाठी, म्हणजे भौगोलिक विकास, जो आमच्या शाळेचा आवार असेल, भौतिक सुविधा असतील, टॉयलेट्स असतील, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, वर्गात इंटरॅक्टिव्ह बोर्ड असतील किंवा स्मार्ट बोर्ड असतील, या पद्धतीनं, किंवा शिक्षकांची शिबिरं आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करायचं काम, या कामावर सुद्धा आम्ही पर्सनल बाहेरनं कोचेस आणून इथं काम केलं. आमच्या इथं एक ज्ञानेश्वर धायगुडे म्हणून प्राध्यापक होते, ते असतील, आणि त्यांची टीम प्रचंड आवाक्यानं काम करत होती. त्यांना मार्गदर्शन म्हणून इथं आमचे अनिलजी साळुंके, आमचे काका, तेही इथं त्यावेळेला याच केंद्रात कार्यरत होते. आणि बुधावलेवाडीची शाळा आहे, बुधावलेवाडीची शाळा आणि विसापूरची शाळा, ह्या 2 पार्ट आहेत. म्हणजे बुधावलेवाडी आणि चांदकनवाडी आणि बोबडेवाडी यांच्यासाठी एक शाळा स्वतंत्र आहे, ती इथून 3 किलोमीटर लांब आहे. आणि विसापूरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ती एक वेगळी शाळा आहे. ती विसापूर आणि विसापूरच्या बाजूला गाववाडी असेल, पांढरवाडी असेल, या गावातील आणि विसापूरमधील मुलामुलींसाठी ती शाळा आहे. या 2 शाळा एकाच धर्तीवर विकसित केल्या, एकाच धर्तीवर अभ्यासक्रम चालवला आणि त्या पद्धतीनं डेव्हलपमेंट करत गेलो. आणि ते शैक्षणिक काम आज तुम्ही गावात कुठेही विचारू शकता. अगदी तुम्हाला ठाम विश्वासानं सांगतो मी की गावातील प्रत्येक नागरिक त्या शाळेच्या बाबतीत खुलाशानं अगदी तुम्हाला सविस्तर त्याचा रिझल्ट काय आहे तर छानपणे सांगू शकतात. मी त्याच्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा की आम्ही विसापूर पंचक्रोशी म्हणून किंवा गाव म्हणून आम्ही काम करत असताना शैक्षणिक दर्जा उंचवण्यासाठी जे काही काम केले त्याचं तुम्ही गावात कुठेही विचारलं तर त्याच्या बाबतीत तुम्हाला माणसं एकदम
लोकांची समाधानी दिसतील. त्यानंतर आम्ही आरोग्यावर काम करत असतो. त्यानंतर आम्ही पिण्याच्या पाण्यावर काम करत असतो. 2015 नंतर 2020पर्यंत मी 2 वर्ष सरपंच होतो. आमचे दुसरे बंधू शहाजी साळुंके चुलत बंधू ते सरपंच होते. त्याच्यानंतर आमचे मुंबईला जे रंग व्यावसायिक होते ते इथं आम्ही त्यांना इथं आणून की त्यांना एक तळमळ होती गावासाठी. ते रामभाऊ सावंत ते सरपंच होते. असं आम्ही 2015 ते 2020 या कालावधीत आम्ही 3 जण सरपंच होतो. आम्ही प्रामुख्यानं काम करायचं. आम्ही 11 जण सदस्य आम्ही त्या ह्याच्यासाठी पळत असतो. त्यानंतर 2000 कोविडनंतर जी निवडणूक लागली त्यावेळेला आमचे सरपंच SC कास्टच्या आमच्या निलिमा जगताप या सरपंच झाल्या. परंतु ग्रामपंचायत बॉडीत आमचे 9 मेंबर होते. त्यामुळं उपसरपंच आमचे कैलास नाना साळुंके असतील, विठ्ठल नाना साळुंके असतील, राजेश ढोले असेल, ही सगळी तरुण मंडळी. आमच्यात एक अशी पद्धत आहे तुम्हाला सांगतो साहेब की जर एकदा ग्रामपंचायतीला मी जर का समजा उभा राहिलो तर मी पुन्हा नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं आमच्या विसापूर पंचक्रोशी पॅनलचा एक क्रायटेरिया आहे. अशा पद्धतीनं काम करायचं. ते काम करत असताना त्यांनी ग्रामपंचायतीला आत्तापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे जलजीवन असेल योजना, जलयुक्त शिवारची जी योजना आम्ही राबवली त्या योजनेचं खोलीकरण रुंदीकरण करणं, म्हणजे जे स्ट्रक्चर म्हणजे त्यावेळेला आम्ही जे काही सिमेंट बांधारे बांधले तुटफूट दुरुस्तीमधून, महात्मा फुले तुटफूट दुरुस्तीमधून त्या योजनेतून आम्ही जी काही कामं केली ती योजनेची कामं कालांतरानं गाळ येऊन ती पूर्ववत होत पहिल्यासारखी, तर ती उकरून पुन्हा नवीन ते काम म्हणजे पूर्ववत करणे, त्यातला गाळ काढून पुन्हा त्याची वॉटर टेबल वाढवण्यासाठी ते तयार करणे असेल. नेर तलावामधून असा म्हणजे या गावची परिस्थिती अशी होती की 8 दिवस पाणीच यायचं नाही आणि पाणी यायचं ते गढूळ यायचं, म्हणजे पिण्याचे पाणी योग्य नव्हतं, जनावरं सुद्धा त्या पाण्याला तोंड लावत नव्हती अशी परिस्थिती होती. आज मी तिला जेच नळाचं पाणी आज मगाशी तुम्ही मला जे पाणी दिलं ते आमच्या विसापूरच्या जलजीवन योजनेच्या माध्यमातून आणि ती जी विहीर आणि ती जी पाईपलाईन आहे ती आमच्या आजी माझी सैनिक संघटनेने त्यावेळेला मुहूर्तमेढ रवलेली होती, जी 2005 साली ती मुहूर्तमेढ रवली होती. त्याच धर्तीवर तीच पाईपलाईन त्याच गोष्टी, फक्त ते आम्ही नव्या पद्धतीनं फिल्टरेशन असेल, दुसरी विहीर काढणं किंवा तिथं त्या विहिरीवर लाईट बिल जास्त यायचं. आम्हाला जवळजवळ वर्षाचं 16 लाख लाईट बिल यायचं अख्ख्या गावात. मग ते गावाचा महसुलाला काहीतरी मर्यादा असते. मग आम्ही तिथं मागणी केल्यानंतर आम्हाला भारत फोर्जनं तिथं सोलर दिला. म्हणजे हे काम आमच्या कैलास साळुंके असतील, विठ्ठल नाना असतील, आमचे राजेश ढोले असतील, आमच्या साळुंके मॅडम असतील, उपसरपंच होते, त्या ह्याने ते सगळं घडवून आणलं. म्हणजे मला त्यावेळेला फक्त आम्ही मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो, पण हे सगळे हिरिरीनं पळून काम करून त्यांनी ते सगळं सत्यात उतरवलं. आणि जी आमची वाटचाल 2015 पासून 20 पर्यंत होती तीच वाटचाल कायम विकासाची कायम पुढे ठेवत आली. आज जी तुम्हाला गावात जो गावाचा चेहरा मोहरा दिसतो, मग त्यात पिण्याच्या पाण्याचा मगाशी विशेष तुम्हाला सांगितला, अंतर्गत बोळे काँक्रिटीकरण असतील, बंदिस्त गटार असेल. आमच्या गावातले जवळजवळ 60-70% मच्छर कमी झालेत. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही प्रतिक्रिया घ्या ह्या गोष्टीवर की बंदिस्त गटार योजना, मग ती भारत फोर्जच्या माध्यमातून, CSR फंडच्या माध्यमातून असेल, डॅनफॉस कंपनीच्या माध्यमातून असेल, मर्सिडीज बेंचच्या माध्यमातून असेल. सकाळ जो आपला वृत्तपत्र तुम्हाला माहीत आहे, सकाळ वृत्तपत्रसुद्धा आम्हाला इथं 5 लाख रुपये निधी त्यावेळेला सुरुवातीच्या काळात देऊन गेलं नाही. त्याच्यावर आम्ही कामाची सुरुवात केली. म्हणजे असं बऱ्याचशा लोकांनी आम्हाला प्रोत्साहन दिलेलं आहे, बऱ्याचशा कंपनीने आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळं आज या गावचा चेहरा मोहरा आम्ही बदलू शकलो आहे. पण सागर भाऊ, आता ह्या विसापूर गावचा सर्वांगीण विकास म्हणजे तुमच्या बोलण्यातून असं व्यक्त झालं की पाण्याचा प्रश्न असेल, सिंचनाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, हे सोडवण्याचं तुम्ही या गावाचा म्हणजे हे प्रश्न सोडवण्याचं प्रामुख्याने भूमिका घेतली आणि चांगल्या पद्धतीनं गाव आदर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर आता माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा असेल की आता हा जो बूथ पंचायत समिती गण आहे, त्या बूथ पंचायत समिती गणामध्ये विसापूर गावाचा एक रोल मॉडेल जो आदर्श आहे तो आपण राबवणार आहात का? आपली काय संकल्पना आहे? या संपूर्ण बूथ पंचायत समिती गणातील गावांचा विकास करण्याची काय भूमिका आहे आपली?
तुम्हाला मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की यावेळेला बौद्ध पंचायत समिती गण असेल, बौद्ध जिल्हा परिषद गट असेल, त्याची जी रचना झाली त्या रचनेत आम्ही विसापूर हे गाव 2012 साली जी निवडणूक झाली होती, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक, त्यावेळेला आम्ही बौद्ध जिल्हा परिषद गटात होतो 2012 साली. त्यावेळेला आम्ही बौद्ध जिल्हा परिषद गटात होतो आणि विसापूर हे गाव त्यावेळेला इकडं बौद्ध पंचायत समिती गणात होतं. बौद्ध हे गाव विसापूरपेक्षा मताधिक्य जास्त असल्यामुळं तिथं ते मतदान द्या तिथं जास्त संख्या जास्त असल्यामुळं बुधगण हे नाव आहे. बुध आणि विसापूर बऱ्यापैकी एकसारखी गावं आहेत मतदानाच्या ह्याच्यात. गतवर्षी म्हणजे 2017 साली जी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक झाली, ज्या गटरचना झाल्या त्या गटरचनेत आम्ही खटाव जिल्हा परिषद गटात होतो. हे विसापूर गाव, हे विसापूर गाव हे कायम बुध आणि खटाव जिल्हा परिषद गटासाठी कायम निर्णायक ठरले की विसापूर गाव जिथं असेल त्याच गावचा म्हणजे उमेदवार आणि तेच गाव निकाल घेऊन जातं. हे अगदी इथून आता आम्ही बुध जिल्हा परिषद गटात आहे तर मांजरवाडीपर्यंत विसापूर गावची जास्त चर्चा राहते, अलग लक्षात. आणि आम्ही खटाव जिल्हा परिषद गटात होतो त्यावेळेला सुद्धा विसापूर गावची चर्चा जास्त होती. का तर खटाव पंचायत समिती गण होता आणि विसापूर पंचायत समिती गण होता त्यावेळेला, असं होतं. आणि त्यावेळेला जी निवडणूक आम्ही लढवली त्यावेळेला आमचे मार्गदर्शक नेते प्रदीप अण्णा विधाते जिल्हा परिषद सदस्य झाले. ते जवळजवळ 1800-2000 या मतानं त्यावेळेला मताधिक्य घेऊन त्यावेळेला निवडून आले होते. आणि आमचे मित्र माजी उपसभापती संतोषजी साळुंके ते पंचायत समितीला विसापूर गणातून त्यावेळेला ओबीसीचं आरक्षण होतं त्यावेळेला ते पंचायत समिती गणातून इथं निवडून आले विसापूर गणातून. त्यावेळेला जी गावं ह्या बौद्ध पंचायत समिती आपल्या विसापूर पंचायत समिती गणात होती, मग त्यात आंबेरी असेल, कोकराळे असेल, जाम जाकणगाव, बिटलेवाडी, दौंडेवाडी, गादेवाडी, आमचं विसापूरच्या ह्या 4-5 वाड्या, खातगुण, कटगुण, निढळ या दाहोडदरे, उंबरमळे ही गावं प्रामुख्यानं आमच्या गणात होती, विसापूर गणात. या गणात काम करत असताना संतोषजी साळुंकेंचा संपर्क प्रचंड होता आणि प्रत्येक गावात पंचायत समितीच्या माध्यमातून जी काय कामं होतात, मग त्या पेन्शन्स असतील किंवा तुमच्या ह्याच्या महात्मा गांधी रोजगार हमीतल्या विहिरींची कामं असतील, रोजगार हमीतले जे काम करणारे जे घटक आहेत त्या घटकांसाठी काम असेल, पुन्हा तुमच्या अंगणवाडीच्या शाळा खोल्या असतील, मराठी शाळेच्या शाळा खोल्या असतील, ही कामं प्रामुख्यानं प्रदीपांना आणि संतोषजी साळुंके यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात, मी तुम्हाला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून सांगतोय. म्हणजे प्रदीपांना जिल्ह्यात झेडपीचे उपाध्यक्ष होते आणि संतोष साळुंके खाली उपसभापती होते. या दोघांच्या माध्यमातून प्रत्येक गावात, यातल्या प्रत्येक गावात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत काम आम्ही केलेलं आहे. आम्हाला याचा म्हणजे दांडगा अनुभव आहे. आम्ही ह्या निवडणुकीला असंच सामोरं जात नाही, आम्ही काहीतरी एक कामाची पाठी घेऊन जातोय. म्हणजे अगोदर कामं केलेली आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचलेला आहात, ही लोकांपर्यंत तुमची ओळख आहे, त्या भूमिकेतून आपण या निवडणुकीला या गणातून सामोरं जातात. हां, ती कामाची भूमिकाच पाहिजे. राजकीय चेहरा म्हणून मी कधी निवडणुकीला सामोरं जात नाही. म्हणजे तुम्ही परवा म्हणजे बघितलं आमच्या नेत्यांचं दुःखद निधन झालं, एक कामाचा माणूस जी म्हणून ओळख होती ना, त्याच म्हणजे ओळखीवर आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. आणि राजकारण हा भाग गौण आहे, त्याच धर्तीवर आम्ही कायम निवडणुका सामोरं बी जाऊ आणि त्याच धर्तीवर काम पण करू. म्हणजे समाजकारण ही प्रामुख्याने तुमची भूमिका आहे. साहेब, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी या भागामध्ये जी विकास कामं केलेली आहेत ती प्रामुख्याने कोणती केलेली आहेत आणि या विकास कामांचा तुम्हाला फायदा होणार का? 2009ला ज्या वेळेला साहेब या मतदारसंघात आले त्यावेळेला मी सक्रिय राजकारणात नव्हतो. 2009ला ज्या वेळेला साहेबांनी इथं निवडणूक करून इथलं प्रतिनिधित्व या भागाचं घेतलं त्यावेळेला मी सक्रिय राजकारणात नव्हतो. मी त्यांच्याबरोबर काम करायला त्याही वेळेला मी राष्ट्रवादीला घड्याळ्या चिन्हालाच मतदान केलेलं होतं. मला मतदानाचा अधिकार मला वाटतं 2005-06 साली आला आणि त्यावेळेपासून मी राष्ट्रवादीच्या घड्याळ्याच्या या चिन्हाला मतदान करत आलो आहे. 2009ला ज्या वेळेला साहेब इथं राजकारणात, शशिकांत शिंदे साहेब इथं राजकारणात आले, राजकारणात आल्यानंतर
गावांची परिस्थिती, गावगाडीची परिस्थिती फार विचित्र होती म्हणजे तुम्हाला अक्षरशः सांगतो, काही झालं तरी उत्तर खटाव हा बाजूलाच पडायचा. कसा बाजूला पडायचा तर एक तर आमदार मायनीचे असायचे, गुदगे साहेब असतील आमचे किंवा येळगावकर साहेब झाले. त्यानंतर 2005 नंतर जी मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळेला बी आम्ही एकाच बाजूला पडलो होतो आणि विकास असा म्हणावा त्या पद्धतीनं होत नव्हता. इथं दुष्काळी परिस्थिती तुम्हाला माहीत आहे, खटाव मनला दुष्काळ 5वीला पुजलेला आहे. आणि 2009ला ज्या वेळेला पुनर्रचना झाली त्यावेळेला सुद्धा असं झालं की कोरेगावचा भाग आणि आमच्या खटाव आणि बुध जिल्हा परिषद गट हे 2 जिल्हा परिषद गट कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडले गेले म्हणून कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ असं नाव देण्यात आलं. तर ह्या 2 गावात म्हणजे 2 बुध जिल्हा परिषद गट असेल आणि खटाव जिल्हा परिषद गट असेल यांचं प्रचंड प्रेम शशिकांत शिंदे साहेबांच्यावर होतं. मताधिक्यानं आम्ही त्यांना निवडून देत होतो. त्याच पद्धतीनं प्रत्येक गावातला रस्ता असेल मग ते मेढा योजनेअंतर्गत आमच्या तुम्ही रेवलकरवाडी गावाला कधी गेलाय का मला माहीत नाही, इकडं आवारवाडी गावाला कधी गेलाय का माहीत नाही, इकडे बुदावलेवाडी आहे, या पंचक्रोशीतले जे जिथं काहीच सुविधा नव्हती अशा ठिकाणी रस्ते त्यावेळेला नेणं 2010-11 साली ते शशिकांत शिंदे साहेबांनी पहिलं काम केलं आहे. म्हणजे इथंच नाही, फक्त मी हे विसापूर पंचक्रोशीच सांगतोय, फक्त जामपासून जाम शेवटचं गाव येतं या मतदारसंघातलं त्यांचं. जामच्या पलीकडे जे गाव आहे ते जयकुमार गोरे साहेबांच्या मतदारसंघात येतात आणि इकडं मांजरवाडीपर्यंत प्रत्येक गावाला त्या माणसानं रस्ता दिला. आलं का लक्षात? आता ते रस्ते आत्ता तुम्हाला दिसणार नाहीत. आता 2026 चालू आहे. आता ते रस्ते आता तुम्हाला ते कुठंही काम म्हणलं विचारायला गेला तर ते रस्ते तुम्हाला आता दिसणार नाही. पण ज्या रस्त्यावर कामं चाललीत ना ते रस्ते तयार शशिकांत शिंदे साहेबांनी केलेले आहेत, ते त्यावेळेला केलेले आहेत. म्हणजे अगोदर रस्ते नव्हते त्या भागाला, नव्हते रस्ते. आधीगर खड्डे मुरुम काय आणि ओबडधोबड रस्ते होते. त्या रस्त्याचे अगदी 3 मीटरनं 4 मीटरनं सुद्धा रुंदी नव्हती अशी परिस्थिती होती. कुठं पूल नव्हते रस्त्यांना जायला, अगदी कुठं स्मशानभूमीला जायला पूल नव्हते. स्मशानभूमी कितीतरी गावात स्मशानभूमी अस्तित्वात नव्हती. म्हणजे इथपर्यंतची कामं होती. आणि साहेबांनी पहिल्यांदा इथं ज्या वेळेला मतदारसंघात आले त्यावेळेला साहेबांनी कधी गटतट बघितला नाही, कधी गाव किती मताचं आहे बघितलं नाही. कुठलंही गाव असेल, छोटंसं गाव असेल, 200-300 मताचं गाव असेल, त्याही गावात आमच्या म्हणजे अगदी विसापूरला 3000 मतदान आहे, 4000 मतदान आहे म्हणून विसापूरला वेगळं काम आणि त्या गावाला वेगळं काम असं कधी केलं नाही. कायम त्या गावाच्या भूमिकेत म्हणजे कामाच्या भूमिकेत राहून ती कामं केली आणि तीच लोक आज बी त्यांच्याबरोबर कायम ठाम उभे आहेत. तुम्ही बघा, तीच लोक अजूनही कायम त्याच पद्धतीनं, त्याच प्रेमानं, त्याच विश्वासानं त्यांच्याबरोबर ठाम उभे आहेत. म्हणजे साहेबांनी या भागामध्ये विकास कामं केलेले आहेत, त्याचा 100% तुम्हाला फायदा होणार. सर्वांगीण विकास 100% त्या माणसानं केलाय का तर केलाय. त्यानं कधीही गावात पार्टिशन वगैरे ह्या गोष्टीचा कधी कुठला निवडून आल्यानंतर कधी विरोधक त्या माणसाला कधी म्हणजे बघायला मिळाला नाही. तुझं काम करत नाही, तू थांबू नको इथं, असा कधीही शब्द नव्हता. कधी अर्वाच्य भाषेत कोणाला बोलणं नाही. एकदम सुसंस्कृत नेता असल्यामुळे त्या नेत्याच्या मागे वैचारिक भूमिका म्हणून इथली जनता कायम पाठीशी उभी राहिली आणि त्यांनी जो विकास केला आहे त्याच धर्तीवर आता ही गावं आज पुढं चाललेली आहेत. म्हणजे आता अजून कित्येक गावात तुम्ही बघितला तर 100% शशिकांत शिंदे साहेब त्या गावात तळागाळात पोचतात, त्यांची विचारपूस करतात. जरी सत्तेत असले नसले तरी, ते विधान परिषदेवर असले तरी त्यांनी वेळात वेळ काढून मांजरवाडीपासून ते आमच्या जामपर्यंत प्रत्येक अगदी गावातला प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता, ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांनी त्यांना सहकार्य केलं असे लोक कायम अजून त्यांचं येणं जाणं ह्या भागात इतक्या आपुलकीनं असतं की जरी त्यांचा गत विधानसभेला जरी पराभव झाला असला तरी ती त्याच उच्च प्रतीनं ते इथं कामात कार्यरत असतात. आणि कुठलंही काम अजून पी घेऊन जावा, कधी त्या कामाला नाही म्हणणं किंवा ते त्या पद्धतीचं नाही किंवा आमच्या भागाला न्याय देण्याची भूमिका कायमच त्यांची राहिली. कधीही कुठंही कमी पडलेले नाहीत. पण सागरभाऊ, आता तुमच्या ह्याच्यापुढे या पंचायत समिती गणामध्ये विकासाची भूमिका काय असेल, विकासाचा अजेंडा काय असेल काय सांगाल याबाबत? आता महिला आरक्षण पडलेलं आहे. माझ्या पत्नी श्यामली सागर साळुंके यांची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाने आणि भागातील नेर असेल आमचे संजय नाना चव्हाण असतील, रणसिंगवाडीचे ग्रामस्थ सुखदेव दाते असतील, वेटण्याचे ग्रामस्थ संजय नलवडे, अमृत नलवडे, वर्धनगडचे जरी राष्ट्रवादी कार्यकर्ते शंकर अनपट, पोपटाबा मोहिते किंवा आमच्या बुध जिल्हा परिषद गटाचे मार्गदर्शक बाळासाहेब इंगळे दादा,
हे सगळे लोक, राजाबा कचरे असतील, या सगळ्या लोकांनी सर्वमान्य करून की विसापूरला तुम्ही उमेदवारी करा असं मला सांगितल्यानंतर मग मी बाकीच्या गोष्टीला, आम्हाला त्यातला अनुभव आहे. म्हणजे बूथ पंचायत समिती गणात काय करावं लागेल, पंचायत समिती जाऊन काय करावं लागतं, काय गावांसाठी काय करावं लागतं, ह्याचा आम्हाला अनुभव असल्यामुळं मी ठीक आहे, मग आमची सर्व पक्ष म्हणजे चर्चा करून, सर्वसमावेशक चर्चा करून आम्ही तो निर्णय घेतला. तो निर्णय घेऊन काम करत असताना मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की कायम जे नेत्याचे शब्द आहेत आणि जी भूमिका आहे त्या भूमिकेवर उतरूनच काम करायचं. पंचायत समिती जिल्हा परिषदेला जरी काम करायला एक क्रायटेरिया असला, म्हणजे एक मर्यादा असतात की पंचायत समितीत जाऊन काय काम करायचं, तरीसुद्धा माझे हितसंबंध इथं मतदारसंघात, शेजारच्याच मतदारसंघात असलेले जयकुमार गोरे साहेब, ते आता सोलापूरचे पालकमंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांच्याशी आहेत. त्यांनी आमच्या शाळेलाच आत्ता निधी उपलब्ध करून दिला. भागात जर का काय करायचं असेल, आपल्या भूत जिल्हा परिषद गटात असेल अगदी, किंवा खटाव जिल्हा परिषद गटात असेल, तर मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम शशिकांतजी शिंदे साहेब कधी आम्हाला कमी पडले नाहीत. त्यांच्या माध्यमातून जे काय होईल, म्हणजे अगदी पंचायत समिती गणात तुम्हाला माहीत आहे की अजूनसुद्धा शाळा खोल्या, म्हणजे मुलांची जी शाळेची, म्हणजे आता हे बाहेरचं जे फॅड फपवलं आहे इंग्लिश मिडियमचं हे जे असेल ते त्या पद्धतीनं न ठेवता आपली जी गावची शाळा आहे, प्राथमिक शाळा असेल, अंगणवाडी असेल, ती चांगल्या दर्जाच्या कशा होतील तो बेस आहे. ती भविष्य जर का करायचं असेल तर तो बेस आहे, आणि तो बेस जर का तयार करायचा असेल तर त्यात आपल्याला 100% झुकून उतरावं लागेल. जसं पाण्यावर काम करताना नदी, ओढे, नाले सगळं हुडकून किंवा पाण्याचा सोर्स काय आहे हा हुडकावा लागतो, तसं ह्या शिक्षणावर काम करत असताना आपल्याला त्या प्रत्येक गावच्या शाळेचा स्तर काय आहे, गुणवत्ता स्तर काय आहे, तिथली भौतिक सुविधा काय आहेत, तिथं शौचालय आहे का, तिथं पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का, तिथला शिक्षक व्यवस्थित काम करतायत का, तिथे विद्यार्थी कुठल्या पद्धतीनं तिथं रिस्पॉन्स देत आहेत, आणि प्लस त्या गावातील पालक, जो सुज्ञ पालक आहे तो तिथं उपस्थित आहे का त्यांना मार्गदर्शन करायला किंवा त्यांना सूचना करण्यात, किंवा त्यांच्या गावाच्या ज्या शाळा आहेत त्यांची स्तर उंचावण्यात त्यांची काय भूमिका आहे. ह्या सगळ्या भूमिका ज्या वेळेला आपण म्हणजे आम्ही बसून चालू करू, त्यावेळेला विसापूरची जशी शाळा आहे तशाच शाळा बूथ जिल्हा परिषद गटातल्या असतील, जरी आम्ही पंचायत समिती या गणातला उमेदवार जरी असू तरी एक सामाजिकतेचं भान ठेवून आम्ही बूथ जिल्हा परिषद गटावरच काम करू. म्हणजे विसापूरच्या धर्तीवर जो विकास, विसापूरमध्ये जो विकास केलेला आहे, तीच भावना तुमची या संपूर्ण पंचायत समिती गणामध्ये, या बूथ जिल्हा परिषद गटामध्ये करण्याचा तुमचा मानस आहे. सागर भाऊ, माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न आहे, आता गंभीर विषयाचा होत चाललेला आहे. त्याचबरोबर कोरोना काळ मध्यंतरी गेला, युवकांचा बेरोजगारीचे प्रश्न आणि कोरोना काळात केलेलं तुम्ही काम काय सांगाल याबाबत? युवकांच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर तुम्हाला सांगतो की युवकांना रोजगार मिळावा ह्यासाठी केंद्र सरकार काम करत असतं, महाराष्ट्र सरकार काम करत असतं. ते काम करत असताना मला वाटतं MIDC, शशिकांतजी शिंदे साहेबांनी MIDC आरक्षित करून पुसेगावचा जो पूर्व भाग आहे, अगदी निडळपर्यंतचा पुसेगावचा पूर्व भाग, पुसेगाव असेल, नेर असेल, या गावांचा पूर्व भाग, या भागात MIDC आरक्षित केली होती त्यावेळेला. ती काही कारणास्तव पाण्याचा अनुशेष असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्यामुळं त्याला किंवा मंत्रिमंडळातील काय पॉलिसी असतात त्या पॉलिसीमुळं ज्यावेळेला सरकार पडलं त्यावेळेला त्या पॉलिसीमधून ते राहिलेलं आहे. पण या भागातला प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो शेती व्यवसायावर उत्तम इथं भर आहे, आणि बरेचसे युवक दुग्ध व्यवसायात पुढे आलेले आहेत. म्हणजे तुम्ही बघाल तर प्रत्येक गावात दूध, गायींचं दूध असेल, म्हशींचं दूध असेल, या माध्यमातून लोक आता नवीन नवीन व्यवसायात म्हणजे कुक्कुटपालन असेल, म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे की जिल्हा परिषद अंतर्गत जे आपले कृषी विभागातनं काही गोष्टी असतात, किंवा जिल्हा मत्स्यमधून काय असतात, किंवा फलोत्पादन आणि आपले ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही 100% की युवकांना ज्या ज्या काही शासकीय योजना आहेत त्या पद्धतीनं त्या शासकीय योजनांच्या मार्फत आम्ही पुढे घेऊन जायचं काम करू, आणि शासनाच्या योजनांचा फायदा या ग्रामीण भागातील लोकांना मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहील. हा 100% त्याकडे कोण जात नाही. बघा तुम्हाला माहीत असेल साहेब की
अण्णासाहेब पाटील योजना जायचं 100 जणांनी त्याच्यात अर्ज करायचे. अरे अण्णासाहेब पाटील सोडून आणि बऱ्याचशा योजना आहेत सरकारच्या, त्या बऱ्याच जणांना अजून माहीत नाहीत. त्या योजनांच्यासाठी युवकांच्या माध्यमातून मग तुमचं ग्रुप शेती असेल किंवा काय असेल. हां, आता ज्या वेळेला MIDC आणि ज्या वेळेला बाकीच्या गोष्टी सातारा जिल्ह्यात आता बरेचसे नेते मंत्री सगळे त्या ह्याच्यावर आहेत. IT पार्कला शिवेंद्र बाबा तिथं पाठीमागं लागलेले आहेत की IT पार्क आणण्यासाठी इथं सातारमध्ये. हे असे बरेचसे आहेत. त्या पद्धतीनं इथं उच्च शिक्षित वर्ग आहे का, तर आहे. परंतु गावचा आणि भागातला मूलभूत विकास आणि जर का एखादा तरुण उच्च शिक्षित नसेल तरीसुद्धा तो स्वयंपूर्ण झाला पाहिजे. मग त्यासाठी बऱ्याचशा शासनाच्या योजना आहेत आणि त्यातल्या मला वाटतं 5% योजनावर सुद्धा काम होत नाही. तर त्या 100% योजनावर काम कसं करावं किंवा प्रत्येक योजनेत मग त्या एखाद्या विशिष्ट घटकासाठी असणाऱ्या योजना, महिलांसाठी असणाऱ्या योजना आणि युवकांसाठी असणाऱ्या योजना ह्या वेगवेगळ्या आहेत आणि त्या आपण पुढे घेऊन जाऊ माणसांच्या, ती तयार करू आपण तरुण त्या पद्धतीनं आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यापेक्षा तो स्वयंपूर्ण कसा होईल त्याच्या व्यवसायात आणि त्याच्या बुद्धिमत्तेनं त्याच्या इथं राहून स्थानिकला राहून तो कसं काय त्याचा आर्थिक स्तर उंचवू यावर भर देऊ आपण. म्हणजे अगदी म्हणजे शासनाच्या योजना आहेत, त्या योजना आहेत, परंतु खऱ्या अर्थानं त्या योजनेचा लाभ घेतला जात नाही आणि तो लाभ देण्याचा प्रयत्न तुमचा राहील. माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या पंचायत समिती, बूथ पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहात, तर आपणच योग्य उमेदवार कसे, काय सांगायला याबाबत? नाही, मी योग्य उमेदवार कसा, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, माझा राजकारण हा माझा पिंड नाही. म्हणजे मला राजकारण जास्त करावं असा माझा भाग नाही. पण या भागाचं नेतृत्व करत असताना म्हणजे विसापूरच्या गावचं नेतृत्व करत असताना ते योग्य हातात कसं राहील ही भूमिका मात्र माझी कायम राहिलेली आहे की ती योग्य हातात कसं राहील. तसंच बूथ पंचायत समितीगण त्याचा उमेदवार इथं लोकांना लागणारा वेळ असेल, इथं लोकांच्यासाठी आपण उपलब्धता असेल आपली. मी राहायला जरी सातारला असलो तरी मी आठवड्यातले 4 दिवस मी इथंच असतो आणि 3 दिवस मी सातारला असतो. माझी म्हणजे मी 2010-11 पासूनच मी सातारला राहिला आहे. पण गावची संपर्क मी कधी तोडलेला नाही. इथं काय असतं की लोकांना तुम्ही इथं उपलब्ध पाहिजे. मग ते तुम्ही कशा पद्धतीनं पाहिजे, सुखदुःखात उपलब्ध राहणं हा भाग वेगळा आला आणि त्यांच्या कामासाठी मग ते साधी कामं असतात त्यांची. कुणाचं रेशनिंग कार्डचं काम असतं, कुणाचं पेन्शनचं काम असतं, कुणाचं परितक्ते असतात, त्यांची कामं असतात. अगदी तुम्ही ग्रामपंचायतीत जर का म्हणाल तर अगदी जन्ममृत्यूच्या नोंदीपासून कामं असतात. म्हणजे इतकी छोटी कामं असतात आणि त्या लोकांना काय असतं, तुम्ही अवेलेबल राहणं महत्त्वाचं असतं आणि ते अवेलेबल 100% राहू का तर राहू. आम्ही कुठल्याही टोकाला असू द्या, जिथं काम असेल तिथं आम्ही 100% पोचून त्या कामाला, त्या माणसाला न्याय देण्याचं काम आम्ही करू. म्हणून आम्ही इथं ह्या भूमिकेत आहे की बूथ जिल्हा परिषद पंचायत समिती गण असेल, बूथ जिल्हा परिषद गण असेल, हा लढवायचा, चांगल्या ताकदीनं लढवायचा. अलग लक्षात, जरी अगदी इथं विद्यमान प्रतिनिधी जरी लोकप्रतिनिधी जरी असतील समोर तरी काही नाही. जनमानसात जो उठाव झालेला आहे, जनमानसात उठाव झालेला आहे की बाबा कोण उमेदवार, कोण त्यांची ओळख काय, आणि सुशिक्षित उमेदवार माझी पत्नी चांगले शिकलेले आहे, त्यांनासुद्धा त्या योजनेचा तर जरी राजकारणात त्यांचा सहभाग कमी असला, अगदी कधी त्यांनी ग्रामपंचायतीच्या माझ्या निवडणुकीला प्रचार केला होता, त्यानंतर ते समाजकारणात इथं महिलांच्या याच्या माध्यमातून त्या कामात इथं सक्रिय असतात विसापूरमध्ये. म्हणजे या भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे म्हणजे जिल्हा परिषद गट असू दे किंवा गण, ही भूमिका घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहात. आता या बूथ पंचायत समिती गणातून आपण निवडणुकीला सामोरे जात आहात, तर या भागातील जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? जनतेला कामाच्या माणसाला तुम्ही मत दिलं पाहिजे आणि काम कशाच्या माध्यमातून झालं आहे हे प्रत्येक मतदारानं आणि प्रत्येक सुज्ञ नागरिकानं अंतर्मनात जाऊन बघावं की या मतदारसंघात काम कुणी केलं आहे. मी शशिकांत शिंदे साहेबांच्या पक्षात आहे म्हणूनच हे बोलतो आहे किंवा ते आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, पण कायम कामात असणारा माणूस, त्यांनी कधी राजकारण बघितलं नाही आणि त्यांचेच शिकवणूक आहे आम्हाला. राजकारण हे निवडणुकीपुरतं, त्याच्यानंतर आपण सर्वसमावेशक होऊन सगळ्यांच्या घटकांच्यासाठी काम करायचं आणि त्या घटकांच्यासाठी काम करायचं म्हणून आत्ता येणाऱ्या निवडणुकीत सगळ्या लोकांनी
मतदारांनी की माझ्या पाठीशी उभं राहून मला मतरूपी आशीर्वाद देऊन माझ्या पत्नीला प्रचंड मताने निवडून द्यावं अशी एक विनंती करतो, आशा व्यक्त करतो आणि ते देतील अशी मला आशा वाटते. अगदी अगदी म्हणजे ह्या गणाचा सर्वांगीण विकास करणे ही तुमची भूमिका आहे. आत्ताच सागरभाऊ साळुंखे व सौ श्यामली सागरभाऊ साळुंखे यांनी या बूथ पंचायत समिती गणामध्ये नेमका विकासाचा त्यांची भूमिका काय, विकासाचा अजेंडा काय, अतिशय अभ्यासपूर्ण असं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे की खऱ्या अर्थानं एखाद्या गटाचा एखाद्या गणाचा विकास जर करायचा असेल तर नेमक्या योजना कुठल्या राबवल्या पाहिजे शासनाच्या, त्याचबरोबर कशा पद्धतीने विकास केला पाहिजे, रस्ते, आरोग्य असू द्या, शिक्षणावर असू द्या किंवा सिंचन असू द्या, जलसिंचन असू द्या किंवा पिण्याच्या पाण्याचा विषय असू द्या, की एक वेगळ्या पद्धतीनं काम केलं तर खऱ्या अर्थानं गावांचा विकास होईल, गणाचा विकास होईल आणि ह्या भूमिकेतूनच ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. सागरभाऊ साळुंखे व सौ श्यामली सागरभाऊ साळुंखे यांनी वेळात वेळ काढून आम्हाला ही मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.